सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संकेत उर्फ सनी सुरेश साळवे याला घटनास्थळावरून ताब्यात घेतलाय। गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना निर्दयीपणे डांबून ठेवल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलंय। दरम्यान 4 आरोपी फरार झालेत। या कारवाईमध्ये 16 लाखांची 40 गोवंशीय जातीची लहान मोठी जनावरं जप्त करण्यात आली आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास माहिती मिळाली की संकेत साळवे आणि रवी अल्हाट यांच्या घराच्या समोर इर्शाद कुरेशी, शन्या कुरेशी, बाबू पठाण आणि रवी अल्हाट अशांनी मिळून गोवंशीय जनावरं कत्तल करण्यासाठी निर्दयीपणे विना चारा आणि पाण्या वाचून डांबून ठेवले आहेत। तपास पथकांना मिळालेल्या माहितीवरून पंचांच्या समक्ष झापवाडी रोड, घोडेगाव, तालुका नेवासा इथं जाऊन खात्री केली। यावेळी संकेत साळवे आणि रवी अल्हाट यांच्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेमध्ये गोवंशीय जातीची जनावरं निर्दयीपणे डांबून ठेवल्याचं दिसून आलंय। तेथील इसमांना ताब्यात घेण्यात आलं असता एक इसम पळून गेलाय। या ठिकाणावरून संकेत उर्फ सनी सुरेश साळवे याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव रवी अल्हाट असं सांगितलंय। ताब्यामधील आरोपीकडे जनावरांच्या मालकीबाबत विचारपूस केली असता त्यानं सदरची जनावरं ही इर्शाद कुरेशी तसेच शन्या कुरेशी, बाबू पठाण आणि रवी अल्हाट यांच्या मालकीची असल्याचं सांगून सदरची जनावरं ही कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आली आहेत अशी माहिती दिली आहे। पथकानं पंचांच्या समक्ष घटनेच्या ठिकाणावरून 16 लाख रुपये किमतीची 40 गोवंशीय जातीची लहान मोठी जनावरं असा मुद्देमाल जप्त केलाय। ताब्यामधील आरोपीस जप्त मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलाय। शावीर शेख, C24 तास, संगमनेर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।